हॅलो फ्रेंड्स, आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता चौथी म्हणजेच क्लास 4च्या द्वितीय सत्र परीक्षेचा इंग्रजी म्हणजेच इंग्लिश या विषयाचा येणारा क्वेश्चन पेपर आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेल्या प्रश्नांची सर्व आपण लिहू शकणारी उत्तरे। तर जास्त वेळ न करता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण शेअर करा। चला तर मग या पेपरबद्दल आपण आता जाणून घेऊया। पहिला प्रश्न विचारलेला आहे, एनलिस्ट युअर एनी 5 गुड हॅबिट्स। तुमच्या कोणत्याही 5 चांगल्या सवयी तुम्ही काय करा यामध्ये लिहा। तर आपण 5 हॅबिट्स कोणत्या लिहू शकतो? एक लिहू आपण ब्रशिंग टीथ, दुसरी बाथिंग, त्यानंतर इटिंग फ्रेश फूड, त्यानंतर लिहू ओबेईंग एल्डर्स आणि एक लिहू डुईंग स्टडी रेग्युलरली। अशा पद्धतीने आपण एनी 5 गुड हॅबिट्स स्वतःबद्दलच्या लिहू शकतो। बी मध्ये बघा काय म्हणताय, फिल इन द ब्लँक्स म्हणजेच रिकाम्या जागा भरा, तुमच्या मताने भरायची। आता काय यामध्ये विचारलेलं आहे, पहिलं अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज RISE। दुसरा आय एम अ लेटर म्हटलंय तर रायटिंग अ लेटर टू माय यंगर ब्रदर। तिसरं इट्स अ ब्युटिफुल, रिकाम्या जागी भरायचं आहे, टेम्पल आणि ब्लॅक मधून टेम्पल। फोर्थ वालं सोनाली, नीता, हिमानी अँड मनीष आर ऑल फ्रेंड्स। मल्हार वॉज अ स्कूल बॉय। अशा पद्धतीने आपण त्या ब्लँक्स काय करू शकतो, फिल करू शकतो। त्यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे क्वेश्चन 2A। क्वेश्चन 2A काय म्हणतोय बघा, राईट द स्पेलिंग्स ऑफ गिवन नंबर। दिलेल्या नंबर्सच्या स्पेलिंग लिहा। पहिला आहे 56, मग लिहूया 56। दुसरा आहे 100, मग लिहू 100। थर्ड वन इज 90, मग लिहूया 90 अँड द फोर्थ वन इज 88, मग आपण लिहू 88। त्यामधला बी पहा काय म्हणतोय, रायमिंग वर्ड्स लिहा म्हणतोय दिलेल्या शब्दांचे। तर ते कसं लिहिणार आपण, पहिला आहे राईज, त्याचा रायमिंग वर्ड लिहू आपण या ठिकाणी साईज। तुम्ही एकापेक्षा जास्त लिहू शकता, मी एक एक तुम्हाला सांगतोय। सेकंड वन इज हेल्दी, त्याचा आपण रायमिंग वर्ड लिहूया वेल्दी। आणि तिसरा आहे वेल, त्याचा एक रायमिंग वर्ड लिहूया आपण फेल FELL। त्यानंतर बघा क्वेश्चन 3 काय म्हणतोय, मॅच द पेयर्स, दिलेल्या जोड्या लावा। 4 व्हील्स, कशामध्ये 4 चाकं असतात, व्हील्स म्हणजे चाकं, 4 व्हील्स कशामध्ये असतात, कार मध्ये, म्हणून ऑप्शन नंबर 2 वर आपण जोडी लावूया। 2 व्हील्स कोणामध्ये असतात, बाईक्स, म्हणून बाईक ऑप्शन 3 सोबत आपण त्याची जोडी लावूया। 3 व्हील्स कोणामध्ये असतात, रिक्षा, म्हणून ऑप्शन 1 सोबत त्याची आपण काय करूया या ठिकाणी जोडी लावूया। ठीक आहे, आपण आता समोर जाऊया। बघा समोर काय म्हटलेलं आहे, ट्रू ऑर फॉल्स। दिलेल्या काही स्टेटमेंट्स आहेत म्हणजे वाक्य आहेत, त्यांना तुम्हाला ट्रू आहेत की फॉल्स आहेत तुमच्या मताने सांगायचं आहे। टेलिफोन इज नॉट इम्पॉर्टंट इन डे टू डे लाईफ, रोजच्या जीवनात टेलिफोन इम्पॉर्टंट नाही, तर हे फॉल्स असू शकते कारण आज तो आवश्यक आहे। दुसरा वी कॅन स्पीक ऑन द नोटबुक, तर जो नोटबुक आपण घेतो टॅब म्हणून त्याच्यावर आपण बोलू शकतो, तर हे सुद्धा फॉल्स आहे कारण त्याच्यावर फक्त आपल्याला नोटबुकवर लिहिता येते। थर्ड वन इज हार्ट्स लाईक डोअर्स विल ओपन विथ इज, हृदय जे एक दरवाजासारखं असते ते सहज खोलता येते, तर हे ट्रू आहे। 4 नंबर आहे सम पीपल यूज्ड स्मोक सिग्नल्स, काही लोक स्मोक सिग्नलचा वापर करतात, तर हे आपण पाहतो नेहमीच आणि म्हणून आपण लिहूया ट्रू। अँड द 5th वन इज मँगोज आर रेड, मँगोज रेड असतात, मँगोज रेड नसतात, ते एकतर ऑरेंज असतात किंवा ते ग्रीन असतात, म्हणून हे आहे फॉल्स। ठीक आहे, यामध्ये शेवटचा प्रश्न आपण आता बघून घेऊया। बघा काय म्हणतोय, रीड द वर्ड्स गिवन बिलो, दिलेले शब्द वाचा, त्यांच्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही शब्दांचा वापर करून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे। पहिला आहे फिश ब्युटिफुल, तर यावरचं सेंटेन्स काय बनवूया आपण, फिश इन वॉटर इज व्हेरी ब्युटिफुल। दुसरं ॲनिमल्स वॉटर, तर यावर लिहू आपण वाक्य सम ॲनिमल्स लिव्ह इन वॉटर। तिसरं आहे लाईक डायमंड्स, तर यावरून वाक्य बनवू आय लाईक डायमंड्स। त्यानंतर 4th आहे क्वीन हॅपी, तर यावर बनवू आपण द क्वीन वॉज व्हेरी
हॅपी. आणि एक शेवटचं वाक्य याच्यामध्ये विचारलेलं आहे बघा, ते आपण पाहून घेऊया. मदर फादर, तर त्यावर आपण वाक्य बनवूया आय लव्ह माय मदर अँड फादर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या दिलेल्या 2 वर्ड्स वरून तुम्हाला काय करायचं होतं, एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं होतं. तर आशा करतो की आज आपल्यासाठी मी हा पेपर घेऊन आलो होतो क्लास 4चा. ठीक आहे, 2nd सेमिस्टर एक्झामचा, सब्जेक्ट इंग्लिशचा. यामधील येऊ शकणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे आपण कशा पद्धतीने उत्तरे लिहू शकतो ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. द्वितीय सत्र परीक्षेचे इतरही विषयांचे किंवा इतर वर्गांचेही व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांचे, तर त्यांची या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा द्वितीय परीक्षा आहे की नाही अशा पद्धतीने ती प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.